बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ दौंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपा पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहिले आहेत। सोबत भाजपा आमदार राहुल कुल, कांचन कुल देखील उपस्थित आहेत। प्रक्रिया सुरू झाली त्यावेळी पहिल्या दिवसापासून मी आमच्या सर्व सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या प्रक्रियेसंदर्भामध्ये सगळ्यांचा कानोसा घेऊन या प्रक्रियेसंदर्भातली माझी मतं सातत्यानं वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमांना देत असताना सातत्यानं सांगितलं की महायुती ज्या पक्षाचा निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू, ज्या पक्षाला ही जागा जाईल तो पक्ष जो उमेदवार देईल तोही आम्ही स्वीकारू आणि आमचे नेते माननीय देवेंद्रजी आणि पक्षाचे नेते जो आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही सर्व सहकारी महायुतीचं दमदारपणे काम करू अशा प्रकारे सुतोवाच वारंवार आम्ही सगळ्यांनी केलं होतं। आजूबाजूला काय झालं असलं तर या तालुक्यामध्ये तुम्हाला देवेंद्रजींना आणि पक्षांच्या नेते मंडळींना कुठलाही ताणतणाव होणार नाही याची काळजी आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे। आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा सातत्यानं संघर्ष या मतदारसंघामध्ये गेले कित्येक वर्ष राहिलेला आहे, परंतु हा आमचा स्थानिक स्वरूपाचा संघर्ष आहे। मोदी साहेबांचं पंतप्रधान होणं हे देशहितासाठी, राज्याच्या हितासाठी आणि महायुतीसाठी महत्त्वाचं आहे। त्यामुळे काही बाबतीमध्ये आमची काही मतं असली तरी ती बाजूला ठेवून महायुतीच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी केलेला आहे। मला मान्य आहे की काही लोकांच्या मनामध्ये काही शंका आमच्या सहकाऱ्यांच्या निश्चितपणे होत्या, परंतु मागच्या 15 दिवसामध्ये या सगळ्या शंकासंदर्भामध्ये वारंवार आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या बैठका घेऊन महायुतीची भूमिका काय आहे, या मतदारसंघामध्ये आपल्या नेत्यांना निर्णय मान्य करून महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा वहिनींना आमच्या ताकदीनं पूर्णपणे पाठिंबा देण्याचं ठरवलं। त्याप्रमाणे कार्यवाही सुरू केली आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी तुम्हाला खात्री देतो की 7 तारखेचं मतदान होताना आम्ही बोलू कमी परंतु काम मात्र जास्त करू आणि आपल्याला अपेक्षित असणारं मतदान या तालुक्यामध्ये घडवण्यासाठी आम्ही आमच्या परीनं पूर्णपणे प्रयत्न करू। दादा, खरं तर कैलासवासी सुभाष अण्णांचा वारसा आम्ही सगळेजण चालवतो। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन मागची 23 वर्ष सातत्य ठेवून वेगवेगळ्या अडचणीला मात करत आम्ही इथपर्यंत आलो। प्रचंड संकटाला आम्हाला सामोरं जावं लागलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।